नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला स्पष्टीकरण करूया. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत सरकारचा मोठा निर्णय. या संदर्भात बातमीचे शीर्षक आहेत, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत सरकारचा मोठा निर्णय. जाणून घ्या सविस्तर माहिती. ब्रेकिंग न्यूज आहे, कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत सरकारचा मोठा निर्णय. जाणून घेऊया. चला तर स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीचे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत सरकारचा मोठा निर्णय. जाणून घ्या. संपूर्ण पेन्शन प्रक्रिया हा महत्वाचा भाग आहे आणि पेन्शन हा एक आधारस्तंभ आहे आणि त्यामुळे पेन्शनच्या मदतीने म्हातारपण सुखाने व्यतीत करता येते. पेन्शन धारकांना पेन्शन वेळेवर न मिळाल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि याची गांभीर्याने दखल घेतल्याने केंद्र सरकारने अलीकडे एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या निर्णयामुळे पेन्शन धारकांना विनाविलंब पेन्शन मिळण्याची शक्यता आहे आणि हा सरकारचा मोठा निर्णय आहे. हा निर्णय जाणून घेण्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया नवीन नियमाचे स्पष्टीकरण. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना सीसीएस पेन्शन नियम 1921 मधील तरतुदीनुसार काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. पेन्शन प्रकरणे हाताळण्यासाठी विशिष्ट मर्यादाही सुद्धा निर्देशित केली आहेत आणि नवीन नियमाचे महत्व जाणून घेऊया. एक, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच्या बाबत सेवा रेकॉर्डची तपासणी. कर्मचाऱ्यांच्या सेवा रेकॉर्डची तपासणी 1 वर्ष आधीपासून होऊन त्यांचे सेवा रेकॉर्डची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतीही त्रुटी असल्यास त्या वेळेत दुरुस्त करता येतील. 2, कागदपत्रे सादर करणे. सेवानिवृत्तीच्या 6 महिन्याआधी सर्व कागदपत्रे कार्यालय प्रमुखाकडे सादर करणे बंधनकारक आहे. यामुळे प्रशासकीय प्रक्रियात वेळेत पूर्ण होऊ शकेल. 3, पेन्शन धारकांचे पेन्शन केस सादरीकरण. पेन्शन निवृत्तीच्या किंवा सेवानिवृत्तीच्या 4 महिने आधी पेन्शन प्रकरण पेन्शन लेखा कार्यालयाकडे म्हणजे ईजीएस कडे पाठवणे आवश्यक आहे. यामुळे पेन्शन प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकेल. यामध्ये एक विशिष्ट नवीन 6A फॉर्म आणला आहे आणि त्याचा परिचय करून घेऊया. पेन्शन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले असून उचलल्यामुळे त्यांनी पूर्वीच्या 9 वेगवेगळ्या फॉर्म ऐवजी फक्त एकच फॉर्म तयार केला आहे आणि त्या फॉर्मला नाव दिले आहे 16A सुरू केला आहे आणि 6A केला आहे आणि या नवीन फॉर्ममुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे होणार आहेत. कोणते फायदे होणार आहेत जाणून घेऊया. प्रक्रिया सुलभ, सरलीकरण होईल. एकच फॉर्मवर सर्व माहिती भरावी असल्यामुळे प्रक्रिया सुलभ होईल. वेळेची बचत, अनेक फॉर्म भरण्यासाठी लागणारा वेळ वाचेल. 3, चुकाची शक्यता कमी. एकाच ठिकाणी सर्व माहिती असल्याने चुकाची शक्यता कमी. 4, ईजीएस सुविधा. हा फॉर्म EHRMSE म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीवर उपलब्ध असेल. त्यावर ऑनलाईन प्रक्रिया सुलभ होईल. EHRS चे महत्व जाणून घेऊया. EHRMS म्हणजे इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसर्च मॅनेजमेंट सिस्टीम. या प्रणालीच्या अंतर्गत पेन्शन व्यवस्थेचे एकीकरण करण्याची व्यवस्थाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. 1, माहितीची सुलभ उपलब्धता. कर्मचाऱ्यांच्या सर्व सेवाविषयक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. 2, पेपरलेस व्यवहार. डिजिटल प्रणालीमुळे कागदपत्राची गरज कमी होणार. 3, त्वरित प्रक्रिया पूर्ण होईल. पेन्शन प्रक्रियामुळे पेन्शन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल. पारदर्शकता आणि या सर्व प्रक्रियामुळे ऑनलाईन पद्धतीने असलेल्या पारदर्शकता वाढेल. आणि त्यानंतर नवीन व्यवस्थेचे फायदे. वेळेची बचत होईल. नवीन व्यवस्थेमुळे सर्व फॉर्म एकत्रित आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेळेची बचत होणार आहे. अचूकता, डिजिटल पद्धतीमुळे होणाऱ्या मानवी चुका या कमी होईल. सुलभीकरण, एकच फॉर्म सर्व माहिती भरता आल्यामुळे सोपे होईल. वेळेवर पेन्शन आणि त्यामुळे नियमांना काटेकोरपणे पालन करणाऱ्या पेन्शनधारकाला पेन्शन वेळेवर मिळण्याची शक्यता वाढेल.
तणावमुक्त निवृत्ती, वेळेवर पेन्शन मिळाल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक चिंता कमी होईल आणि या अंमलबजावणीचे वेळापत्रकाचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना वेळापत्रकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नवीन प्रणालीचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रणाली अत्याधुनिकीकरण किंवा अपडेट EHMRS प्रणाली अद्ययावत केली जाईल. माहितीचे स्थलांतर एकाच प्रणालीत नवीन माहिती प्रणाली स्थलांतरित केली जाईल. चाचणी नवीन प्रणाली व्यापक प्रमाणात चाचणी घेतली जाईल आणि केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी हा महत्वपूर्ण लाभदायक निर्णय घेतला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.